काय मंचुरियन त्या दिवशी तर खाल्लं ते चायनीज खाल्लंस पण आपण खातो मग कधी मी बोललो काय बोललो हो पण त्या बदले आपण नदीवर आलो ना मी काय बोललो चायनीज खायचं आहे की नदीवर पोहायला जायचं आहे तर तुम्ही बोलत पोहायला मग आता आपण ज्यूस पियायचा हां मग ज्यूस बोललीस तर पिऊ बोल ताई तुला काय पाहिजे ज्यूस ना हां चला मँगो ज्यूस पाहिजे मँगो मला पण आणि मग घरी बनवलाय तो मँगो ज्यूस नको घरचा नको बटर आंबट आहे की ह्याच्यात थोडी साखर टाकायला पाहिजे कशामध्ये मीठ टाकायला पाहिजे कशात ह्याच्यात मँगो मध्ये हम्म. चला एक मस्त व्ह्यू घ्या नमस्कार मित्रांनो कशा आहात सगळे आज आम्ही आलो आहे आमच्या गावच्या नदीवरती कारण की यांना 2 दिवस झाले मागे लागलेत की आम्हाला पोहायचं आहे थोडं तरी गावाला आल्यासारखं त्यामुळे आज पुन्हा एकदा आपण आलो आहे आमच्या गावच्या नदीवरती माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल ही झाडी त्या झाडीच्या मागे नदी आहे असं चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू उतरा चला पोहताय ना उतरा 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 लवकर बस इथे खाली इकडे पुढे येऊ नको इकडे खोल आहे ये गसन्या पुढे जा इकडे मित्रांनो आत्ता आपण जिथे उभे आहोत ना तिथून समोरच्या बाजूला जो डोंगर दिसतोय ना तो आहे रायगड किल्ला हे बघा समोरच तुम्हाला जो छोटासा दिसतोय बघा इथून 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे रायगड किल्ला हा दिसतोय ना समोर तो पूर्ण डोंगर आहे ना तो रायगड किल्ल्याचा आणि बाजूला आहे सह्याद्री पर्वत एवढं जबरदस्त वाटतं ना मित्रांनो म्हणजे एवढी गरमी आहे आणि ह्या पाण्यामध्ये एवढं भारी वाटतंय आणि हा समोर दिसतोय ना हा आहे नांदगाव आणि इथे होता पहिला धरण छोटासा त्यामुळे ह्याला म्हणजे ह्या बाजूला जर यायचं झालं तर बोलायचे की धरणावर जाते किंवा नदीवर जाते धरणाच्या असं सुद्धा बोललं जातं आता ते तुटलेल्या अवस्थेत आहे आता फक्त ब्रिज आहे नांदगावकडे जायला म्हणजे तळोशीवरून नांदगावकडे जायला ही नदी तळोशीमध्ये पण येते आणि नांदगावमध्ये येते पण नांदगाव जवळ असल्यामुळे नांदगावची नदी असं सुद्धा म्हटलं जाते असं एवढी मस्त मजा येते नाही बघा ही पोरं सुद्धा आहेत पुढे आत्ता सध्या थोडं पाणी कमी आहे कारण की मे महिना चालू आहे आणि त्यामुळे नदीला पाणी कमी आहे पण जेव्हा तुम्ही जानेवारीच्या आसपास येता ना त्यावेळी तुम्हाला नदीतला एकही दगड बाहेर दिसणार नाही एवढी फुल भरलेली असते ना ती ह्या दोघी आम्ही सुरतला होतो ना त्यावेळीच मागे लागलेलं की तेव्हा समजलेलं की आपल्याला आता गावी जायचं आहे त्यामुळे तेव्हाच बोलत होतं की आपण गावी गेल्यावर नदीवर पोहायला जायचंच आहे कारण की मागे सुद्धा आम्ही आलेलो ना जानेवारीमध्ये तेव्हासुद्धा इथे पोहायला आलेलो असं एवढी मस्त मजा येते ना मित्रांनो गावी आल्यावर नदीवर नाही आलात ना तुम्ही तर काहीही उपयोग नाही एवढं मस्तपैकी गरमीमध्ये पाण्यामध्ये बसायची एवढी मजा आहे ना असं खालून यायचा इकडे यायचं ना हाय चला बाय बाय करा बाय 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 चल चल नाही सरकणार आता सरकलीस तर कपडे खराब होतील मग पाणी होतं ना गुड बघू हा नाही सुटलं पाणी बरोबर पाणी होतं ना असं नाही होतं कसं वाटलं पोहायला मस्त हा
जास्त. चला मित्रांनो, आता निघाऊ आपण आमच्या घराकडे. त्यामुळे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय.